पाकला धडा शिकवण्याचं ऑपरेशन अजूनही सुरूच आहे असं सूचक विधान हवाई दल प्रमुख BS धनोआंनी केलंय। हल्ल्यामध्ये किती दहशतवादी ठार झाले ते मोजणं आमचं काम नसतं। सरकार कदाचित तो आकडा सांगेल असंही ते म्हणतात। विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। ते पूर्ण झाल्याशिवाय त्यांना पुन्हा कॉकपिटमध्ये बसता येणार नाही असं सुद्धा धनोआंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। ऐकूया। What was our target and did we hit our target, sir? The target has been clearly amplified by the Foreign Secretary in his statement. Yes. And of course, if he planned to hit the target, we hit the target. Otherwise, why would he have responded? ANI, please. If he had dropped bombs in the jungle, there's no need for him to respond. How many terrorists have been killed? In fact, still Pakistan is on the demand. That statement will be made by the government. No, I mean, we are not, Air Force is not in a position to clarify that how many people were inside it. That we don't count human casualties. We count what targets have we hit or not hit. Whether he flies again or no depends on his medical fitness. That's why post ejection he has undergone a medical check. Thereafter, if required, whatever treatment is required will be given to him. Once he gets his medical fitness, and then only will he get into a fighter cockpit. बुलेटिन मध्ये यावेळेला मोठी बातमी येते। पाकिस्तानकडून वारंवार आगळीक सुरूच आहे, कारण जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये पुन्हा चकमक झाली आहे। या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला यश आलेले आहे। सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीनंतर परिसरात घेराव घालण्यात आला आणि यानंतर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार केला गेला। यावेळची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालेली आहे आणि या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आलेलं आहे। दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय। जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे आणि त्रालमध्ये आज पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि दहशतवादी यांमध्ये दोघांमध्ये सुद्धा चकमक झाली आहे आणि या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती या संदर्भात? पुन्हा पाकिस्तानकडून आगळीक। बरोबर आहे। खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीने सोफारा जिल्ह्यातील त्राल मध्ये सध्या एन्काउंटर सुरू आहे, दोन्ही दिशेने जोरदार गोळीबार सुरू आहे। काही दहशतवादी लपून असल्याची माहिती खास करून लष्करांना आणि जम्मू काश्मीर पोलिसांना मिळाली। त्यानंतर त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं। या संयुक्त ऑपरेशनमध्ये एक जो दहशतवादी त्याला ठार करण्यात या लष्कराला यश आलेलं आहे। रात्रीच्या म्हणजे सकाळच्या 2-2:30 वाजेपासून हे खास करून ऑपरेशन सुरू झालं होतं आणि अजूनही ऑपरेशन सुरू आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त असून सोबतच तिथे सर्च ऑपरेशन देखील सुरू करण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाची म्हणजे ज्या पद्धतीने पाकिस्तान शांतीच्या बाता करतात आणि दहशतवादाच्या माध्यमातून देशामध्ये अंतर्गत युद्ध करण्याचा प्रयत्न करते, या संदर्भात नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली। या सर्व पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने बघितलं जात आहे, पुलवामा नंतर सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं आणि त्यातलं हे एक उत्तम उदाहरण आहे। एकूणच जम्मू काश्मीर मधल्या त्रालमध्ये ही चकमक झालेली आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। पुणे महापालिकेत शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याकरता शिवसेनेनं दिलेल्या प्रस्तावावर आज संजय राऊत आणि गिरीश बापट यांची मुंबईत बैठक आहे। पुणे पॅटर्न ठरला तर राज्यभर शिवसेनेकडून सत्तेत सहभागी करून घेण्याची मागणी केली जाणार आहे। यावेळची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या क्षणाची महत्त्वाची ही बातमी। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, काय अधिक माहिती या संदर्भात? अत्यंत महत्त्वाची बातमी। पुणे महापालिकेमध्ये शिवसेनेच्या गटनेत्यांनी संजय भोसले यांनी महापौरांना पत्र शनिवारी एक दिलेलं होतं, ज्याच्यामध्ये पुणे महापालिकेचं उपमहापौर पद, स्थायी समितीमध्ये सदस्यत्व आणि काही विषय समित्या ज्या आहेत त्यांची अध्यक्षपद ही शिवसेनेला देण्यात यावी आणि अशी मागणी करण्याचं कारण होतं राज्यभर जी शिवसेना भाजपची युती झाली आहे लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी, त्याची परिणिती ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पाहायला मिळावी, त्या अनुषंगाने हे पत्र देण्यात आलेलं होतं। आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शहरातल्या नेत्यांनी सुद्धा त्याला हिरवा कंदील दाखवला। एकीकडे आरपीआयचे 5 नगरसेवक असताना त्यांना उपमहापौर पद हे भाजपनं देऊ केलेलं आहे, त्या बदल्यात शिवसेनेचे तर 10 नगरसेवक आहेत, त्यामुळे त्यांना अशी पद द्यायला कुठलीच अडचण नाही असं
भाजपच्या गोटातून सांगण्यात येत होतं आणि साहजिकच त्याला लोकसभेची पार्श्वभूमी आहे. सुरुवातीला केवळ हा चर्चापुरता किंवा चर्चांचा फार असेल असं वाटत होतं, मात्र आज संजय राऊत आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची मुंबईमध्ये एक बैठक होते, ज्याच्यामध्ये शिवसेनेला नेमक्या कुठल्या आणि किती जागा द्यायच्या हे निश्चित होऊ शकेल. जर या अशा पद्धतीनं महत्वाचं म्हणजे पुणे महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना हे वेगळे वेगळे निवडणुका लढलेले होते. जर अशा पद्धतीचा पॅटर्न जर आज यशस्वीरित्या शिवसेना आणि भाजपने करून दाखवला तर राज्यभरामध्ये ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात किंवा वेगळे वेगळे लढलेले होते त्या ठिकाणी शिवसेनेकडून अशी मागणी पुढे आणली जाऊ शकते आणि एकूण लोकसभेमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रचारामध्ये सहभागी करून घेणं किंवा निवडणुकीमध्ये सहभागी करून घेणं यासाठी भाजपकडून त्यांना या जागा ज्या आहेत त्या विना विलंब किंवा विना विघ्न दिल्या जाऊ शकतात. निश्चित वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणाचा सविस्तर माहिती करता.